क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज IPLच्या 2 मॅच झाल्या. दुपारी झाली SRH वर्सेस LSG लखनौ आणि हैदराबाद, जी लखनौने जिंकली. फायनली रडत जिंकले. आणि लखनौची जी फ्रँचायझी आहे खूप ॲनिमेटेड असतं, ते खुश झाले. पाय पडत होते त्यांच्या खिशात साईबाबांचा फोटो असतो, तर खूप खुश झाले ते. पण टार्गेट 159चं होतं, ते करायला पण त्यांना लास्ट ओव्हरपर्यंत जायला लागला. ऋषभ पंतच खेळला, 67 केले त्याने आणि फायनली जिंकले लखनौ एक मॅच SRH. पिच बहुतेक नाही, जरा हेच होती, सीमर्सला हेल्पफुल होती, त्यामुळे SRHचे स्कोअर नाही होऊ शकला चांगला. ओपनर त्यांचे जे आहे सुपर 3 जे 200च्या स्ट्रायकिंगने खेळणारे हेड, अभिषेक, ईशान किशन लवकर आऊट झाले, त्याच्यामुळे त्यांचा स्कोअर एवढा होऊ शकला नाही. हे लोक मग LSG सांभाळून खेळले, रन बॉल होते कोण, असे करत जिंकले. ऋषभ पंतचं कॉन्ट्रीब्युशन होतं 67 जास्त, बाकी कोणाचं 43 वगैरे असं होतं. दुसरी मॅच बाप रे बाप, काय त्याने धुलाई केली आज. टीम डेव्हिड आणि रजत पाटीदार आणि पडिक्कल सगळ्यांनीच चांगले खेळले. इवन विराट कोहलीने पण काहीतरी 28 केले 17 बॉलमध्ये. आणि काय तो सॉल्ट त्यांनी 30 केली वाटतं. हो नाही, 30 नाही, त्यांनी 46 ते 30 केले त्यांनी. ह्यांनी 50 केले 29 बॉलात. देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार नॉट आऊट राहिला, त्यांनी 46 या 49 केले. 240चा का 250चा स्ट्राईक रेट होता त्याचा. टीम डेव्हिडच्या 280चा 8 6 मारले त्यांनी, 6 6 ह्यांनी मारले रजत पाटीदारनी. 25 बॉल्समध्ये केले. 250चा टार्गेट दिला. चेन्नईची अशी हालत खराब आहे सध्या, ना बॅट्समन ना बॉलर कोणच धड नाही चालत आहे. आणि त्याच्यात त्यांचे 3 विकेट पॉवर प्लेमध्येच गेले 45ला वगैरे. सरफराजने केले 50 25 बॉल्समध्ये, आणि ओव्हरटनने 37 केले 16 बॉल. बाकी 18 15 20 असे करत शेवट तरी 207 काय 5पर्यंत पोचले ते लोक. ऑल आऊट झाले 20व्या ओव्हरला. तर चेन्नईला खूप यावर्षी तर मुश्किलच आहे पुढे जाणं त्यांचं. पण टीम बिल्डअप लवकर करायला पाहिजे. त्यांचे जे यंगस्टर आहेत त्यांनी स्टेपअप करायला पाहिजे. संजू सॅमसनचं कधी काय कळतच नाही त्याचं. आता लगातार 3 मॅच फ्लॉप गेला आहे तो. तर एवढा एस्टॅब्लिश प्लेयर आहे, वर्ल्ड कप सारख्या T20 टुर्नामेंटमध्ये तो मॅन ऑफ दी सिरीज पण झाला वाटतं ना, मॅन ऑफ दी सिरीज. शेवटच्या 2-3 मॅचमध्ये मॅन ऑफ दी मॅच होता सेमीफायनल फायनलला. आणि असा खेळतोय तर एवढं काय स्पीच पण काय खास नव्हतं की तो आऊट व्हायच्या आधी एक 6 वाजता मारलेला, 6 मारलेला. त्याच्यानंतर थोडासा बॉल सीमवर पडून कट झाला, तर याने हे केलं आणि बॅट लावली तर गेला स्लिपमध्ये. पण नॉट गुड. चांगलं त्यांनी खेळणं गरजेचं आहे टीमसाठी आणि त्याच्या स्वतःच्या पर्सनल फॉर्मसाठी सुद्धा. बाकी नंतर आयुष म्हात्रे आला, तो पण लगेच आऊट झाला. ऋतुराज गायकवाड खराब फॉर्म चालू आहे. सरफराज चांगला खेळत होता, आल्यापासून चांगले शॉट मारले त्याने. पण मोठी इनिंग्स पाहिजे होती. 250चं टार्गेट चेस करायचं, 100ची एक इनिंग पाहिजे होती. पण ठीक आहे, त्यांनी प्रयत्न केले. 25 बॉलात 50 केले, अजून काय करेल. त्याच्यानंतर नवीन प्लेअर होता तो प्रदीप, त्यांनी पण काहीतरी 40 काय 30 केले. भुवनेश्वरने चांगले 3 विकेट घेतले. परत तो सुयश आहे, त्यांनी जिकडे सगळ्या बॉलला रन्स पडतात त्यांनी 4 ओव्हरमध्ये 19 रन्स दिले आणि 1 विकेट घेतला. दुपारची मॅच पण बहुतेक काही बोरिंग होती, लो स्कोरिंगची असले जर बोरिंगच होते. आणि ते पण त्यातल्या त्यात पण ती लास्टच्या ओव्हरला जाऊन संपली. तर यांची RCBची
बॅटिंग बघते वेळी खूप मजा आली. विराट कोहली पण चांगल्या स्ट्राईक रेटवर खेळत होता. फिल सॉल्ट सगळेच चांगल्या स्ट्राईक रेटवर 170 दोघांनी केली. 4 स्ट्राईक रेटने खेळले. हे लोक पटीदार 250 280 हां कसले 6 मारले त्यांनी. 8 6 तर पूर्ण त्या हुकच्या वरती गेला. एवढं खतरनाक 6 मारले. एक ओव्हरमध्ये 3 4 6 मारले. शेवटचे 5 ओव्हरमध्ये 97 रन. खूपच त्या कंबोजनी ह्याला काय त्याचं नाव टीम डेव्हिडला 23वर वाटतं बोल्ड केला होता, पण तो नेमका नो बॉल टाकला, ओव्हरस्टेप केला ना. आणि त्याच्यानंतर जे 6 खाल्ले त्यांनी ना, मग काय टीम डेव्हिड पण थांबला नाही. तर IPLमध्ये नुसते रन्सवर रन्स होतात आहे. कुठे कुठे 200+ चेस पण होतात आहे. आता आजचं बघा ना, एवढे हे होऊन पण हे लोकांनी 200 रन्स केले. कोणाचा स्कोअर आहे फक्त एकच 50 आहे, बाकी 140 130 असेच काहीतरी. आणि 20 18 वगैरे रन्स तरीसुद्धा 200+ केले चेन्नईने. तर पिच होती चेजेबल, म्हणजे पण 250 म्हणजे खूपच जास्त. 220 215 असते तर थोडं अजून चांगली झाली असती मॅच. पण असो, दुपारची एकदम लो स्कोरिंग झाली, ही खूप हाय स्कोरिंग झाली. अभिषेकला फॉर्म परत हे करावा लागणार आहे. अभिषेकचा वर्ल्ड कपपासून फॉर्म गेला आहे. पहिल्या मॅचमध्ये वाटतं अभिषेकने केलेले काहीतरी 50 काय 30 वगैरे. नंतर आज पुन्हा लवकर आउट 0वरच आउट झाला लवकर आहे. ईशान किशननी पण काहीतरी 8-9 रन्स केले. तर उद्या मॅच कोणाची आहे? RRची आहे वाटतं बहुतेक. RR असेल त्यांची, आपण रिव्ह्यू करूया. पण आजच्या मॅच दोन्ही 1 साइडेडच झाल्या तशा बघायला गेलं तर. लोकांनी पण RCBवाल्यांनी पण एवढं टार्गेट एवढं दिलं तर चेस करणं मुश्किलच होतं. आणि ती जी मॅच झाली ती पण शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली, पण विकेट होते यांच्याकडे, टार्गेट कमी होता. हळूहळू खेळत खेळत जिंकले. तर मित्रांनो, सॉरी आज जरा उशिरा व्हिडिओ बनवते म्हणून जरा आज होते ते. उद्या परत ऑफिसला जायचं आहे. आज जरा पळापळी झाली संडे असल्यामुळे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि तेच जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा दुसऱ्यांची मदत करा. थँक्यू.